हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 8 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न आहे, विजयकांत यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्यातील नेते व प्रसिद्ध अभिनेते होते? तर विजयकांत हे तमिळनाडू राज्यातील नेते व प्रसिद्ध अभिनेते होते. तर उत्तर आहे तामिळनाडू. तर तामिळनाडूबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई, जिल्हे आहे 32, विधानसभा जागा आहेत 235. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रसिद्ध तमिळ अभिनेते व नेते विजयकांत यांचे निधन झाले, ते कोणत्या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते? तर विजयकांत हे DMDK या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. उत्तर आहे DMDK. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या देशाची राजधानी अबुधाबी येथे स्वामीनारायण यांचे मंदिर बांधण्यात आले? तर उत्तर आहे UAE आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इस्रो कशाचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण केले? उत्तर आहे कृष्णविवर. तर इस्रोने कृष्णविवर याचा अभ्यास करण्यासाठी एक्सपोसॅट मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इस्रोद्वारे कृष्णविवरचा अभ्यास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एक्सपोसॅट मिशनचा कालावधी सर्वसाधारण किती वर्ष असणार आहे? तर उत्तर आहे 5 वर्षाचा कालावधी असणार आहे. तर इस्रोद्वारे कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एक्सपोसॅट मिशनचा कालावधी हा साधारणपणे 5 वर्षाचा असणार आहे. उत्तर आहे 5 वर्षे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इंडो तिबेट पोलीस दलाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे राहुल. तर उत्तर आहे राहुल रसगोत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे होणार आहे? तर उत्तर आहे नाशिक येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशातील पहिला मध महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे महाराष्ट्र येथे. तर देशातील पहिल्या मध महोत्सव 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे MPhil. तर विद्यापीठ अनुदान आयोगाने MPhil या डिग्रीची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने कोणत्या संघटनेवर बंदी घातली आहे? तर उत्तर आहे मुस्लिम लीग जम्मू काश्मीर. तर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने मुस्लिम लीग जम्मू काश्मीर या संघटनेवर बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ChatGPTच्या धर्तीवर देशात कोणते तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे? उत्तर आहे भारत GPT.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे संजय खन्ना यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या सरकारने प्रजा पालन कार्यक्रम सुरू केला? उत्तर आहे तेलंगणा. तर नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने प्रजापालन कार्यक्रम सुरू केला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तेलंगणा राज्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. जिल्हे आहेत 33. राज्यपाल आहेत तमिलिसो सौंदरराजन. मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी, काँग्रेस पक्ष. तसेच राज्यभाषा आहे तेलुगू. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला? उत्तर आहे युवा जन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी. त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये YSRCP असे म्हणतो. तर YSRCP या पक्षाची स्थापना 2009 मध्ये शिवकुमार यांनी केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, YSRCP पार्टीचे अध्यक्ष कोण आहे? उत्तर आहे YS जगनमोहन रेड्डी हे आहेत. तर YS जगनमोहन रेड्डी यांचा जन्म 21 डिसेंबर 1972 रोजी झाला. राजकीय पक्ष आहे YSRCP 2011 पासून आणि वडील आहेत YS राजशेखर रेड्डी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कोणते धोरण लागू करण्याचे निर्देश दिले आहे? तर उत्तर आहे हरित हायड्रोजन धोरण 2023. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी भारत सरकार कोणत्या नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे भारत ब्रँड या नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे भारत ब्रँड. पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न आहे, कोणती अंतराळ संस्था 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित केला? उत्तर आहे इस्रोने. तर इस्रो या अंतराळ संस्था 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित केला. उत्तर आहे इस्रो. तर इस्रोबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झालेली आहे. मुख्यालय आहे बेंगलोर आणि ब्रीदवाक्य आहे मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इस्रोने आखलेल्या भारताच्या पहिला एक्स-रे मोहिमेचे नाव काय आहे? तर उत्तर आहे एक्सपोसॅट मिशन. तर इस्रोने आखलेल्या भारताच्या पहिल्या एक्स-रे मोहिमेचे नाव एक्सपोसॅट मिशन असे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आमन्या किल्ला कोणत्या प्रदेशात आहे? उत्तर आहे सायबेरिया येथे आमन्या किल्ला आहे. सायबेरिया हे रशियामध्ये आहे. उत्तर आहे सायबेरिया. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
जय हिंद.